लय दुखता काय? काय लागला होता काल? काटे लागलेले दिसतात. अहो, चप्पल होती ना पायात. चप्पल काढून अनवाणीत चालत होतास. बस तेल चोळला ना की बरा वाटत. हा होईत बरा. काय अंगार वासा माझ्याकडे कशाला? हे ज्या कामाक जातस तर पूर्ण हो गया. साधा सुद्धा काम नाही आता. थंय ही कामा घेतली. अरे ह्या काय करतस? रघु, अरे निखारे घेऊन फिरतो मी. मला अंगाऱ्याची गरज लागत नाही. अंगाऱ्यानं माझी कामं होत नसतात, यानं होतात. तासात पण अण्णा तो राग शांत करू ह्या उपयोगाचा नाही. लक्षात ठेव. तू अण्णाक सांगतलस तुझं नुकसान होताला म्हणान. नुकसान झालेला असा ह्या ऐकान अण्णा काय घबरवतलो का तुझी मकरात बसान पूजा बांधतलो? काही करणार नाही तो. मला चांगलं माहिती आहे. मला सांग, आजवरचे अण्णाचे व्यवहार कोणी पाहिले? तू त्याच्या जमिनी, त्याची प्रॉपर्टी, त्याची कागदपत्र कोणी गेली? तू आजवर अण्णाला झालेला फायदा कोणी दाखवून दिला? तू त्याला पैशाची झाडं कोणी लावून दिली? तू मग आता वेळ आली आहे त्याची फळं खायची. मग एखाद्या वेळी नुकसान दाखवून दिलं तर बिघडलं कुठं? पण अण्णा तो राग. अरे राग आलाच पाहिजे, पण तो कितीही रागावला ना तरी मला काहीही करू शकत नाही. कारण सगळ्या नाड्या माझ्या हातात आहेत. कुठली कधी दाबायची मला चांगलं माहिती आहे. तू नारळ फोड. हा हे माधवा, अरे थांब ना. हे अरे आता आता पळून नाही जमत रे. अरे तुझा वय काय आणि माझा वय काय? काय मग कसं वाटतंय? अरे काय कसं वाटतं? बघतोस ना माझ्याकडे. अरे तुम्ही गावातल्या लोकांनी असं बोलून कसं चालेल? अरे बाबा आधी ठीक होता. हा आता आता माझं सुद्धा वय झाला रे. हो, अरे थांब, मी काय म्हणतोय ते ऐक तरी. हा तुझं सगळं म्हणणं मी ऐकलेलं आहे. अरे मग पळतस किती आका? त्या पाटणकर बाई बोलत होत तू का? चल त्यांच्याकडे. कसलं विचार करतोस आता? हे बघ, माझं त्यांच्याकडे काही एक काम नाही आणि त्यांचं माझ्याकडे काही काम असण्याचं कारण मला दिसत नाही. हो, मला त्यांच्याशी बोलायचं होतं, ते मी बोललेलो आहे आधीच. अरे अरे पण एकदा भेटून तरी ये ना. बघ ना काय म्हणतात ते. हा हे बघ, त्याची गरज मला वाटत नाही. अरे तू का गरज नाही, पण त्यांच्या गरजेक उपयोगी पडलंस तू म्हणून ते बोलवत असतील ना तुका. हा एकदा जाऊन तरी बघ. आणि माधवा, तुका वाईट वाटत ना तेवढं काय पाटणकर बाई वाईट नाही. हा त्यांची बाजू पण जरा समजून घे ना तू. हा पाया पडते तुझ्या. हा वाटलंस ना आपण असे धावतच जाऊया. म्हणजे तुझा धावणा पण होईल आणि भेट पण होईल.
काय माधवा? हो हो, हे बघ, फार वेळ थांबता येणार नाही. हा बरोबर. हा? तू म्हणतस तसा. हा चल सुटा मग. अरे माधवा, अहो अहो ऐकलास? काय गो, काय झाला? अहो हाय सर येवा. काय झाला? अहो एवढं हंड भरून देवा ना. हो थांबा, भांडू भरू जा ना. राहू दे मग घे भरा. का सांगा माधव भाऊजी सकाळी सकाळी खय गेले हो? कळला माका. अंडो भरूचा आहे निमित्ताना फक्त. काहीतरीच काय थंड तर भरा. तुम्ही डोका चालवा ना आधी. का सांगा माधव भाऊजी सकाळी सकाळी पाटणकर बाईकडे चाय पिऊत नाही ना गेले? हो धावूक गेलो हातो. हो सकाळीच. थांब, आता इरोकी त्याला सांगतंय रात्रीचं जा म्हणून. सरिता, तुझ्या मनात जर काय चालला ना तर काढून टाक. माझ्या मनातला काढतोय, पण तुमच्या भावाक पण सुधरूक सांगा ना जरा. बघतास काय, भरा ना हंडो. काय रे, काय झाला? सोंट्या, मला त्यांच्या घरी जायची अजिबात इच्छा नाहीये. अरे बाबा, आता इथपर्यंत येईलच. हा आता शेपूट रवला आणि असं करणार तू? हे बघ, मला जे काही बोलायचं होतं ना ते मी आधीच बोलून झालेलं आहे. अरे पण त्यांका काहीतरी बोलूच असात तर ऐकून तरी घे. या बघ माधवा, तुका जा काय पाटणकर बाईंबद्दल वाटता ना तसं काही नाही. अरे हा, अरे प्रत्येक नाण्याक दोन बाजू असतात. त्यांची दुसरी बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न तरी कर. म्हणून सांगते तुका, एकदा येऊन पाटणकर बाईंका भेट तरी. चल 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 चल. हे सोंट्या, अरे चल बाबा, चल चल, काढ शूज. चल ये. पाटणकर बायनू, हो पाटणकर बायनू, हो बघा तरी कोण येईल आता. माधव बस ना. नाही नको. आलेच मी. बस. अरे अरे बस रे, बस बस बस. हा. चोंट्या, काल ते दळण दिलंय ना ते जरा घेऊन येशील? अहो पण कालच्यात तर तुम्ही काय. असं काय करतोयस? जर्मनचा डबा दिला होता. हा हा आठवला आठवला, घेऊन येते मी, घेऊन येते. सोंट्या, माधवा तू बस, तू चाय खा. इलय इलय, मी लगेच इले. हा इल. चहा. नाही नको. राग बाजूला ठेव आणि घे. नकोय नको. सुषमाची शपथ आहे तुला. माधव, त्या दिवशी तू अचानक आलास, आम्हाला मदत केलीस. खरंच खूप आधार वाटला.
पण त्या दिवशी एवढी गडबड होती की तुझे आभार मानता नाही आले. माझे आभार मानायची गरज नाही. माझ्या जागी दुसरी कुठलीही व्यक्ती असती तरी तिने देखील हेच केलं असतं. पण त्या जागी दुसरं कुणीही नव्हतं, तूच होतास. आणि हे मी आणि सुषमा कधीही विसरू शकत नाही. आणि इथे प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असताना तुझ्यासारखी व्यक्ती भेटणं म्हणजे साक्षात देव भेटण्यासारखं. हे बघा, मी देव वगैरे कोणीही नाही. मी जे काही केलं ना ते त्या लहान मुलीसाठी केलं. पण मग ती बरी झाल्यावरती तू आला नसतास. मी तिला शाळेत सोडायला जाणार आहे असा शब्द दिला होता. शब्द मोडूही शकला असतास तू. माझा शब्द मला मोडलेला आवडत नाही. कोणासाठी शब्द मोडला नाहीस? माझ्या मुलीसाठी. तुमची मुलगी माझीही बहीण लागते. बोल, आज सकाळीच कसा येणार केलंस? सकाळ काय आणि रात्र काय अण्णा, तुझ्यासाठी कसली वेळ आणि कसलं काय. भाऊजी चाय घ्या. साखर नाही घालू. तुमच्यासाठी मुद्द्याचं बोल. अण्णा, आजवर तुझ्यासाठी जे करता येईल ते मी केलं. अर्थात वकील म्हणून ते माझं कर्तव्यच होतं, पण भाऊ म्हणूनही ती माझी जबाबदारी होती. मग आता काय जबाबदारी पार पडूची असा? रस्त्याकडेच्या जमिनीची आपली एक केस चालू होती. ती केस आपल्या बाजूने झाली नाही. त्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागला नाही. ती जमीन गेली. काय बोलतोस? मी माझ्या परीनं खूप प्रयत्न केला. ए, माका वाटतं फक्त तुझ्या प्रयत्नाने काय होच नाही. जमीन माझी असा. घे पुरे अजून हे घे अजून. त्या जमिनीसाठी तू अख्खी तिजोरी मोकळी केली असतीस हे मला मान्य आहे, पण ती तिजोरी मोकळी करूनही काही उपयोग झाला नसता. फक्त पैशाचं नुकसान झालं असतं. म्हणून मी ठाम होतो की आता पैसे देऊन काहीही उपयोग नाही, कारण निकाल आपल्या बाजूने लागलाच नसता. नेने, माका हाराची सवय नाही हा. आणि मला तुझं नुकसान करायचं नव्हतं. येतो मी. मला बोलायचं होतं. तुम्ही माझे आभार मानलेत ते मी स्वीकारले नाही. आता आणखीन काय बोलायचं शिल्लक आहे? मला माहिती आहे तुझ्या मनात माझ्याविषयी खूप गैरसमज आहे. एक मिनिट. गैरसमज? मी जे या घरी पाहिलं तो गैरसमज होता? मी स्वतःच्या कानाने जे ऐकलं तो गैरसमज होता? तू जे पाहिलंस, जे ऐकलंस त्यात काही खोटं नाहीये. पण हे सगळं का आहे? कारण मी माझ्या नकळतपणे या जाळ्यात ओढले गेले, अण्णांच्या रूपावर भाळले आणि अधिकच अडकत गेले. इतकी की माझे दोन्ही पाय रुतत गेले या दलदलीत.
बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करते, पण मार्ग सापडत नाही, अधिकच गुंतत जातीये. पण तुम्ही इथून गेल्याशिवाय यातून सुटका नाही हेही तितकंच खरंय. मी हात जोडतो, तुम्ही इथून जा. सुषमासाठी तरी जा. कुठे जाऊ मी? आणि तू अण्णांना ओळखतोस ना, माझ्यापेक्षा अधिकच. तुला वाटतं ते मला या गावातून जाऊ देतील? आणि जरी मी गेले तरी शोधून आणतील ते मला इथे. आणि त्यानंतर काय करतील ना याचा अंदाज तूही बांधू शकतोस. काहीही होणार नाही. तुम्ही फक्त इथून माझ्यासोबत मुंबईला चला. काय? हो, तुम्ही माझ्यासोबत मुंबईला चला. बाकी सगळी व्यवस्था मी करतो. अरे पण तू हे सगळं का करतोयस? कारण मी माझ्या आईला मुंबईला नेऊ शकत नाही म्हणून तुम्हाला सांगतोय. तिचा नवरा मग तो कसाही असला तरी ती त्याला सोडून येणार नाही. तिला कितीही त्रास असला तरी ती तिचा संसार सोडणार नाही. म्हणून म्हणून हे सगळं मी तुम्हाला सांगतोय. हो हो, माझा यात स्वार्थ आहे. आता मला माझ्या आईचा त्रास बघवत नाही. तिच्या डोळ्यात आसू बघायची नाही. मला हे सगळं करायचंय ते माझ्या घरासाठी करायचंय. आणि म्हणून मी म्हणतोय की तुम्ही या सगळ्याचा नीट विचार करा प्लीज. रघु काका, काय रे निल्या? आजचा वायदा होता ना? हा हा हा, अरे काढूनच ठेवलंय. हे घे, मागच्या महिन्याची सगळी उधारी फिटली. आता ये तू. बरं येत आहे. रघु, झालं, अण्णाचं नुकसान झालं. अरे ता होतालाच होता. अण्णाचा काय झाला तर सांग. अरे वाघच तो, शेवटी डरकाळी फोडणारच. पण वाघाचं तोंड कसं बंद करायचं हे मला चांगलं माहिती आहे. अरे असे किती वाघ मी पिंजऱ्यात बंद केलेत. मांजरं झाली त्यांची मांजरं. आता जमिनीचा कसा करायचा? 70-30 करायचं. चला 70% माझे. कौल लावण्या एवढं सोपं नाही आहे हे. मग माझे 70, तुझे 30. अरे 30 काय होताला? अर्धे अर्धे करून घेऊया. मग यापुढं अण्णाकडे बोलायला तू जायचंस. अरे असा कसा बोलतो? जा होता तर आपल्या दोघांमुळे होता ना. 30 मिळतील. ह्या काय बरा नाही. हा, अण्णाचं तोंड बंद करू शकतो मी. मग विचार कर. माका धमकी देतस? बोलून नेणे काहीच करत नाही. चला घे 70, लखला बोलून दे तुझो. अरे एवढं तोंड वाकडं का करतोस? अजून कितीतरी कामं करायची आहेत आपल्याला. तो बघता. जीव ओवाळून टाकले तुझ्यावर. सहजासहजी तुका मरूक देणार नाही. तुम्ही इथून गेल्याशिवाय यातून सुटका नाही हेही तितकंच खरंय. मी हात जोडतो, सुषमासाठी तरी जा. कुठे जाऊ मी? तुम्ही माझ्यासोबत मुंबईला चला. बाकी सगळी व्यवस्था मी करतो. मी सुषमाला भेटायला गेले होते. सांगून जाऊची काही पद्धत असता की नाही? तुम्हाला काय वाटलं मी हे गाव सोडून गेले? गेलंस तर हाताक धरून परतानी. या गावात इलस तुझ्या भावाच्या मर्जीन, पण जाशील माझ्या मर्जीन.